नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी रितेश महाजन स्मार्ट पोल्ट्री फार्मर या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे. आज व्हाईट वॉश या विषयावर तुम्हाला मार्गदर्शन करतो की आम्ही जो व्हाईट वॉश करतो पोल्ट्री शेड, त्याच्यातलं हे कॉपर सल्फेट वीस किलो चुना घेतला, अर्धा ड्राम पाणी, अंदाजी आहे सगळं. आता हे काय म्हणते मोजत बसाले आम्हाला वेळ नाही आणि सायंटिफिक सांगू शकत नाही. तर कॉपर सल्फेट टाकलं आहे, पोटॅशियम परमॅंगनेट 1 किलो कॉपर सल्फेट 5 लिटर पाण्यात आम्ही मिक्स करतो आणि 100 ग्रॅम पोटॅशियम परमॅंगनेट 5 लिटर पाण्यात मिक्स करून 20 किलो चुन्याला 1 लिटर अशा प्रमाणे देतो. ठीक आहे. आणि चांगलं हे मिक्स पण करावं लागतं त्याला. आणि पाऊण लिटर फॉर्म्युलिन, फॉर्म्युलिन त्याचा तीव्र वास येतो, बॅक्टेरियल व्हायरल इन्फेक्शन पूर्ण कव्हर करते. हा पोल्ट्री फार्मिंगमधला हा सर्वात महत्त्वाचा घटक आहे, सर्वात महत्त्वाचं केमिकल आहे. याच्याशिवाय पोल्ट्री फार्मिंग चालणंही अशक्य आहे असं वाटते मला. तर इन्फेक्शन कव्हर करायसाठी खूप महत्त्वाचं काम करते. कॉपर सल्फेट फंगस प्रतिकारक आहे. ब्लिचिंग पावडर टाकणं, दरवाजा ब्लिचिंग पावडर टाकला. याच्यात ब्लिचिंग पावडर पसाभर आम्ही अंदाजी टाकतो. एक कुठल्याही ब्लिचिंग पावडर पण काहून काय याच्यात म्हणजे चेकमेट प्रत्येक गोष्ट व्यवस्थित जर हे केली. आम्ही सुरुवातीला डिझेल पण यूज करत होतो, पहिले केरोसिन यूज करत होतो. केरोसिन मिळालं नाही तर मग डिझेल यूज करणं चालू केलं. तर इतकं सारं टाकून मग याला चांगलं मिक्स करून तेल लावलं का रे हाताले. आपली सेफ्टी ही महत्त्वाची आहे, आपल्या माणसाची सेफ्टी महत्त्वाची आहे. कुठल्याही प्रकारची इजा होऊ नये यासाठी तेल मोठं चांगलं काम करते. स्किन खराब होत नाही तेलामुळे. तर आम्ही तेलाचा गोडे तेल यूज करतो. आता तुम्ही कोणतं यूज करता मला माहीत नाही, पण आम्ही तर गोडे तेलच यूज करतो. तर त्याच्यामुळे हाताला कुठल्याही प्रकारचा दुष्परिणाम, त्याचं रिॲक्शन येत नाही. आमची माराची ही पद्धत एक वेगळी आहे, सडा टाकण्या टाईप. कारण घंटो का काम मिनटो में चाललं पाहिजे. पहिले आम्ही काय म्हणते ब्रशनं करत होतो, नंतर मग फळ्याने आलो. फळ्याचा आता सरळ म्हणजे दिवसभराचं काम आम्ही अर्ध्या 1 तासात आटपून मोकळं होतो. तर ते काम होते फक्त सडा टाकून. आणि सड्याने एक फायदा असा होतो की जे खिणं आहे, फ्लोरिंगमधल्या छिद्र आहे, त्याच्यात तो घुसतो, पाणी त्याचं घुसते आणि ते पूर्ण जागा पूर्ण कवर करते. तर आपल्याला व्हाईट वॉश करणं खूप आवश्यक आहे. तर व्हाईट वॉश आमचे दोन्ही माणसं आता रेडी झाले तेल लावून. चांगलं मिक्स कर रे यानं बाल्टीनं.
पहिले हे ठेवायची, भांडे ठेवायची जागा हे करून घ्या. हां, हो हो, म्हणजे तिकडून येतपर्यंत वारून जाते ही जागा. हे इथंच टाका ना, म्हणजे इथे इथं भांडे हे करून घेत आहे ते. प्रत्येक गोष्ट काटेकोर तू केली तर रिझल्ट आपल्या हातात आहे. 100% आपण हे नाही करू शकत, कारण लाईव्ह स्टॉक आहे. पण आपल्या हातानं जेवढं मॅनेजमेंट चांगल्या पद्धतीने होते तेवढं करायचं. तर आमचा कर्मचारी आमचा कर्मचारी आता चुना मारण्यासाठी सज्ज झाला. या अशा पद्धतीनं आम्ही सडा, जसं पहिलेच्या काळामध्ये, आता तर शेणामातीचा सडा टाकणं बंद केला अंगणामध्ये, कारण अंगणच राहिलं नाही घरांना. पण आम्ही ती परंपरा आमच्या फार्ममध्ये निभवतो. पण शेणमाती नाही, हे आपलं व्हाईट वॉश चुना मारणं झालं. पण चुना नुसता चुनाच नसतो त्याच्यात, तर 4-5 प्रकारचं केमिकल मिक्स करून चुना मारला जातो. चुना अशा पद्धतीनं मारला जातो की तो त्या फ्लोरिंगमध्ये, त्याच्या छिद्रामध्ये क्रॅक पडले असेल, ते क्रॅकमध्ये पण तो चुना गेला पाहिजे. आपण फड्यानं जर केलं तर तेवढ्या चांगल्या पद्धतीनं होऊ शकत नाही, लागू शकत नाही. पण याच्यात पूर्ण 99.99% फ्लोरिंग कवर होऊन जातो. तर अशा पद्धतीनं आम्ही आता चुना मारणं चालू केला आहे. हा चुना मारल्यानंतरच आपलं कोंडा हातरावं लागतं, लिटर हातरावं लागते. तर चुना मारणं खूप आवश्यक आहे. तर चुना मारायच्या आधी आपल्याला, मी त्याचा एक व्हिडिओ बनवायचा आहे. एक तिकडचं शेड आहे, तिथे इथचं शेड, ह्या ज्या शेडमध्ये बर्निंग केलं त्याचा व्हिडिओ मी बनवू शकलो नाही मित्रांनो. तर मी तिकडे आता तिकडे काम चालू आहे. तर तिकडलं जे बर्निंगचा व्हिडिओ मी एक तुम्हाला स्पेशल बनवून पाठवतो. हा चुना मारण्याचा तुम्हाला कशा पद्धतीनं आम्ही चुना मारतो आणि कशा पद्धतीनं त्याचं नियोजन होतं, काय काय औषधी आम्ही त्याच्यात यूज करतो. रिझल्ट असेच येत नाही मित्रांनो. आपल्याला त्याच्यात आपलं मॅनेजमेंट, फार्मर मॅनेजमेंट म्हणा तुम्ही, कंपनीचं मॅनेजमेंट आपण नाही करू शकत. कारण चिक्स तयार करणं आणि फीड तयार करणं ते कंपनीचं लुकआउट आहे, आपण नाही करू शकत. पण आपल्या हातात आपल्या फार्मवर जे मॅनेजमेंट आहे ते महत्त्वाचं आहे. आपण त्याच्यात आपले 100% द्यायचे प्रयत्न करायचे. जर चिक्स आणि फीड चांगलं आणि आपलं जे मॅनेजमेंट आहे त्याच्यात जर चांगलं मेळ बसला ना, तर रिझल्ट जबरदस्त येतो. त्याच्यात निसर्गही साथ दिला पाहिजे, टेम्परेचरही कमी राहिलं पाहिजे, व्यवस्थित 22-25 डिग्री सेल्सिअस. मागच्या वर्षी माझा मार्च महिन्यातला जो रिझल्ट आहे तो रिपीट होईल की नाही माहीत नाही. पण रिझल्ट 500च्या जवळ 4-5 वेळा गेला. एक वेळा 499, एक वेळा 501, एक वेळा 523 जो इंडेक्स गेला. 2-4-5 वेळा 500च्या आसपास जाऊन हे झालं. तर याचं कारण हेच आहे की आम्ही जे मॅनेजमेंट करतो ते चांगल्या क्वालिटीचं मॅनेजमेंट करतो. पक्षाला जागा कधी द्यायची, ब्रूडिंग कशी करायची, कधी करायची, किती टेम्परेचर ठेवायचं, वातावरणानुसार प्रत्येक मॅनेजमेंट आमचं अर्ध्या एका तासाने बदलतो. तर त्या पद्धतीनं ही हिवाळी जागा करून घे.
त्या पद्धतीनं आम्ही हे करत आहोत. तर आम्ही जे मॅनेजमेंट करतो तेच तुम्हालाही कशा पद्धतीनं मॅनेजमेंट करावं लागते, व्हाईट वॉश कशा पद्धतीनं करावं लागते, शेड धुवायचं कधी, तुम्ही वेळेपर्यंत बायोसिक्युरिटी करत बसण्यापेक्षा आपल्या शेडला जर आराम दिला, बॅच यायच्या 8 दिवसाआधीच आपलं जर शेड रेडी झालं ना, तर शेडला आराम पण मिळतो. बॅक्टेरियल लोड, व्हायरल लोड, वेगवेगळे जे जीवाणू विषाणूचं, फंगसचं जे हे काय म्हणते त्याला क्वांटिटी राहते आपल्या शेडमध्ये, ते एकदम मिनिमाइज होते. तर धुतल्यानंतर मग आपण बर्निंग करतो, जाळून घेतो. जाळूनही असं लावर झाडून नाही घेत, खूप चांगल्या पद्धतीनं जाळून घेतो की त्याचं म्हणजे धुण्यातून जे नाही निघाले ते आम्ही जाळण्यातून कवर करतो. जाळण्यातून जे कवर नाही झाले ते मग आम्ही व्हाईट वॉशने कवर करतो. व्हाईट वॉशनी जे कवर नाही झाले आम्ही स्प्रे मारतो. स्प्रेनं नाही कवर झाले तर आम्ही फ्युमिगेशन करतो. याचे सगळे वेळोवेळी जसे जसे आमचे प्रोसेस राहील त्या पद्धतीनं तुम्हाला वेळोवेळी त्याचे व्हिडिओ बनवून पाठवल्या जाईल. तुम्ही पण आमच्या चॅनलला शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा आणि आमच्यातही काही कमतरता असेल तर त्याचंही सजेशन द्या, आम्ही ते दुरुस्त करू. आमच्याही चुका होऊ शकते असं नाही, तुमच्याकडूनही पण आम्हाला शिकायला हवं. आता भरपूर ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीनं जे सोपं पडते त्या पद्धतीनं कामं करतात, ते चांगलं आहे. आणि गरज आहे काळाची की आपल्याला आपल्या फार्मवर कशा पद्धतीचं सोयीचं काम, झटपट काम होते ते पद्धत अवलंबायला हवी. पण बायोसिक्युरिटीमध्ये, मॅनेजमेंटमध्ये कॉम्प्रोमाइज करू नको, नाही का मित्रांनो. आपल्या फीड मॅनेजमेंट, वॉटर मॅनेजमेंट याच्यात कॉम्प्रोमाइज करून चालणार नाही. याच्यात कॉम्प्रोमाइज मी नाही करत, नाही. त्याच्यात कॉम्प्रोमाइज केलं तर आपल्या बॅचला त्याचा मोठा फटका बसतो. आपण ह्या बाकीच्या सोडून आपण जसं मी पहिले ब्रशनं सडा मारत होतो, मग फवाऱ्यानं मारायला लागलो, फवाऱ्यानं प्रॉपर होत नव्हता, मग फड्याने मारायला लागलो, फड्यानेही प्रॉपर होत नाही, खिनाखानाईत चुना जात नाही. पण ही पद्धत माझ्यासाठी सोयीस्कर वाटली तर ही पद्धत आम्ही मारणं चालू केली. याच्यात आम्ही सडा टाकला, सड्यामध्ये क्वांटिटी पाण्याची जी राहते तर खाण्याखिने छिद्रात, कारण फ्लोरिंग अनस्टेबल राहते, फ्लोरिंग कधी गड्डे पडन, कधी छिद्र पडन, कधी क्रॅक होईन. बघा क्रॅक झाला आहे, तर ह्या क्रॅकमध्ये आपले जो चुना आहे तो क्रॅकच्या आतमध्ये गेला पाहिजे, ते क्रॅक बुजली पाहिजे, म्हणजे अंदर जो व्हायरस आहे तो बाहेर निघाला नाही पाहिजे. आणि आपलं जे मॅनेजमेंट आहे खूप म्हणजे त्याच्यातला हा पार्ट आहे की हे क्रॅक आहे हे कशाने होते. थोडं क्वांटिटी सडा टाकल्यानं चुन्याची क्वांटिटी आपल्या फ्लोरिंगवर येते आणि टाकल्या जाते. तर अशा पद्धतीनं आम्ही चुना टाकतो, चुना मारतो. तर तुम्ही पण याच्यात काही सुधारणा होत असेल तर करा, पण व्हाईट वॉश करणं गरजेचं आहे मित्रांनो. बॅच चांगली निघायची असेल, काढायची असेल तर आपल्याला ह्या गोष्टी करणं गरजेचे आहे. धन्यवाद मित्रांनो.